देतात अशा शिक्षण तज्ञ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संपूर्ण जगाच्या शिलेदार संपूर्ण जगाच्या शिलेदार सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी आपणासमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर काही शब्द बोलण्याकरिता उभी आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय उपमुख्याध्यापिका सौ धोटे मॅडम तसेच प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले ज्येष्ठ शिक्षिका सौ बुरगाटे मॅडम तसेच सौ मॅडम, प्रमुख शिक्षक प्रतिनिधी श्री भारसकळे सर, प्रभारी शिक्षक श्री ठाकरे सर, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व शिक्षक शिक्षिका आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 3 जानेवारी म्हणजेच भारतीय प्रथम शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस। यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते। तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ठेंगणे भासावे, तुझ्या उत्तुंग भरारी पुढे गगन ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे वसावे। सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या प्रथम शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव इथे झाला। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। विवाहानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवले।